वसमत तालुक्यातील गुंज या ठिकाणी आज शहीद अंकुश वाहुळकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले। आमदार राजू भैया नवघरे यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला। यावेळी गावात नव्याने बांधण्यात आलेल्या किचन शेड आणि पाणी फिल्टरचेही उद्घाटन करण्यात आले। या कार्यक्रमाला आमदार राजू भैया नवघरे यांच्यासह गावातील सर्व नागरिक, महिला, बांधव भगिनी तसेच पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी शंकरराव मुळे, सरपंच गोविंदराव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। या उपक्रमांमुळे शहीद वाहुळकर यांना आदरांजली वाहण्यासोबतच गावच्या विकासालाही चालना मिळाली आहे। मला आठवतंय मागच्या काही दिवसापूर्वी आपले जवान अंकुश वाहुळकर यांचा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या संरक्षणासाठी काम करत असताना मृत्यू झालेला आहे आणि ते शहीद झालेले आहेत। आणि मागच्या कित्येक दिवसापासून यांच्या कुटुंबियाची असो, गावातील सगळ्याच मंडळीची इच्छा होती सर की यांचं इथं स्मारक झालं पाहिजे आणि त्यासाठी काही अडचणी आल्या, पण त्या अडचणीवर मात करून आज आपल्या स्मारकाचं भूमिपूजन झालेलं आहे। निश्चित शहीद जवान हा कोण्या एका घराचा, कोण्या एका माणसाचा, कोण्या एका समाजाचा नसतो, तर त्यानं देश पातळीवर आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी स्वतःचा जीव गमावलेला आहे। आजच्या काळात सगळी लोक घेत असताना या माणसानं, याच्या आईवडिलानं आपल्या लेकाला देशाच्या सेवेसाठी अर्पण करायचं काम केलेलं आहे। त्यामुळं तुम्ही आम्ही सगळ्यांना कोणताही याच्यामध्ये भेदभाव ठेवला न पाहिजे होता आणि आपण त्या पद्धतीने ठेवलं नाही। कारण मला माहित आहे की आपल्या गावातील आपले सरपंच असतील, आमचे खंडूदाजी असतील, प्रकाशराव असतील, ओमकार असतील, आपल्या सगळ्याच मंडळीनं त्या दिवशी 2 दिवस कोणीही या गावातल्या एकाही माणसानं त्यांची शहीद जवान अंकुश वाहुळकर ज्यावेळेस तिथं देशासाठी कार्य करत असताना शहीद झाले, 2 दिवस मला माहिती आहे की या लोकांनी तिथं जेवण सुद्धा केलं नव्हतं। याने रस्ता करण्यापासून तर तिचा सगळा पाठपुरावा करण्यापर्यंत, तालुक्यामधल्या सगळ्या लोकांना सांगण्यापर्यंत, कलेक्टरला फोन लावा हे करण्यासाठी या गावातल्या लोकांना प्रचंड मेहनत केलेली आहे। मी आज सगळ्यांच्या टाळ्याच्या गजरात आपण या गावकऱ्यांचं स्वागत केलं पाहिजे की ज्यावेळेस एखादा गाव जवान शहीद होतो त्यावेळेस सगळ्या जाती धर्माचे लोक एका जागी येऊन त्याला मानवंदना देण्यासाठी एका जागी येत असतात। हे काम आपल्या गावकऱ्यांना केलेलं आहे। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।